माझ्या घरी होता आज इडली ना सांबारचा प्रोग्राम. तिनं गपकन प्लेटमध्ये घेतलं ना, सट्टा निपटवून टाकली. इडली खाऊनसाने आलो मी जिममध्ये होता माझ्या शोल्डरचा वर्कआउट पूर्ण झाला. मग आंघोळ करून साने निघालो मी जॉबवर झाले. याच्या हेल्मेट टपा झाला. हेल्मेट कसा आहे याच्या. लवकर आम्ही उंगलो जॉबला. नायडूपाना कसा तोंड फाडून राहिला झाला. झोप नाही झाली का माहीत नाही याची. मग लिफ्ट आली. लिफ्टमध्ये बसून जाणे आम्ही चाललो गेलो वरतं. आम्हाला जायचं होता 15व्या फ्लोअरवर. पैदल तोंड नाही जाणार एवढं फ्लोअर मी. साला वरता आलं तर अजून भोपाली मारत होता. याला माहीत नाही काय सुटते तर भोपाली मारत आहे. झंडाच दिसून राहिला म्हणे याले. पीला कलर का झंडा दिख रहा, पीला झंडा दिख रहा. याची भोपाली ऐकली. बटबट कामं निपटवले. आम्हाला जायचं होतं जल्दी, कारण की होता आमच्या घराकडे नाही का दहीहंडीचा प्रोग्राम. कसं सेटअप तर जोरदार लागतेच म्हणा. दहीहंडीमध्ये ना पब्लिक ही चांगली जोरदार येणार होती. म्हणलं पटपट आपण बी तयार होऊन येऊन जाऊन. मग मला लक्षात आलं अन्नूला राधा बनवायची आहे म्हणे आज. तर मग तिच्यासाठी बासुरी घेतली. राधा कृष्ण दोघंही बनवणार होतो आम्ही. अशा प्रकारे आम्ही ना अन्नूची तयारी करून दिली. तिचे फोटो काढले पटापट. आम्ही बी झालो तयार ना. आम्ही आलो आता दहीहंडीचा प्रोग्राम पाहिले. त्याला हा माहीत नाही दहीहंडी फोडायला आलता का बॉडी दाखवायला आलता. त्याच्यात मला काही समजलंच नाही. आणि DJ मध्ये पोट्टे तेवढे धूम करत होते. पहा तुम्ही बी आता. दहीहंडी फुटली ना. आम्ही जगालो घराकडे झाले. बंड्या काऊन अशी गाडी चालवतात तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता.